नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे नाशिकच्या प्रसिद्ध अशा भगूरच्या रेणुका देवी मंदिरामध्ये आणि त्यानंतर आपण जाणार आहोत अशा ठिकाणी ज्या ठिकाणी मी नाशिकमध्ये बरीच वर्षे राहूनसुद्धा गेलेली नाही. मी सुद्धा तिथे पहिल्यांदाच जाणार आहे. तर सुरुवातीला आता आपण येऊन पोचलेलो आहोत ते म्हणजे भगूरच्या रेणुका देवी मंदिराजवळ. तर इथे तुम्हाला समोरच एक कुंड दिसत आहे. आता ह्या कुंडाचे खूप प्राचीन असे वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे या कुंडामध्ये जर कोणी आंघोळ केली तर अशांना त्वचारोग हे होत नाही आणि ज्यांचे त्वचारोग झालेले असतील तर असे त्वचारोग पूर्णपणे बरे होतात. त्वचारोग जर झालेला असेल तर अशा वेळेस 3 ते 4 मंगळवार इथे येऊन आंघोळ करणे आवश्यक असते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्याचबरोबर प्रत्येक भाविक इथे आल्यानंतर या कुंडावर तोंड हातपाय वगैरे तर नक्कीच धुतात. आता आम्ही सुद्धा सर्वजण इथे तोंड हातपाय सर्वात आधी धुवून घेणार आहोत. आता आज माझ्याबरोबर माझ्या सासूबाई, सासरे, त्याचबरोबर नणंदबाई, माझी मुलगी आणि माझे मिस्टर असे आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि सर्वजण सुरुवातीला ह्या कुंडावर तोंड हातपाय वगैरे धुवून घेणार आहोत. आता काही जण लहान मुलांवरून सुद्धा एक चौकोनी आकाराची अशी चौकोनी इथे प्रतिकृती तुम्हाला दिसते आहे, तर ते उतरवून टाकतात. तर ते कसे टाकतात तर हे सुद्धा तुम्हाला मी इथे दाखवते आहे. लहान मुलांवरून अशी जी प्रतिकृती आहे तर ती उतरवून टाकल्यामुळे त्यांना कोणतेही त्वचारोग हे होत नाही अशी श्रद्धा असल्यामुळे इथे तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आमच्या ज्या ताई आहेत तर त्या हे उतरवून पाण्यामध्ये टाकून देणार आहे. तर आता हे काय आहे हे सुद्धा मी इथे तुम्हाला दाखवते आहे. इथे रेणुका देवीच्या मंदिराच्या आवारातच फुलांचे दुकान आहे. त्यांच्याकडे ही अशा पद्धतीची जी चौकोनी आकाराची प्रतिकृती आहे तर ती तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर ही सिल्वर कलरची आहे आणि याच्यावर काही अशा पद्धतीची चिन्हसुद्धा आहेत. तर असे हे खरूज, नायटा यांसारखे जे रोग आहेत तर ते ह्या पाण्यामध्ये आंघोळ केल्याने, तोंड हातपाय धुतल्याने पूर्णपणे जातात. त्यामुळे तुम्ही जर रेणुका देवीच्या मंदिरामध्ये आला तर नक्कीच ह्या कुंडाला भेट द्यायला अजिबात विसरू नका. आता हे कुंड कुठे आहे तर अगदीच रेणुका देवीचे जे मंदिर आहे तर त्याच्या अगदी समोर आहे. म्हणजे फक्त रोड क्रॉस करून जर आपण इकडे आलो तर लगेचच तुम्हाला हे कुंड पाहायला मिळणार आहे. आता आपण लगेचच रेणुका देवीच्या मंदिरामध्ये जाणार आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगूर या ठिकाणी हे अतिशय प्राचीन असे रेणुका देवी मातेचे मंदिर आहे. इथे म्हटले जाते की ज्यावेळेस राम, लक्ष्मण आणि सीता वनवासासाठी आलेले होते त्यावेळेस रामाने इथे येऊन रेणुका देवीची पूजासुद्धा केलेली होती. आता इथे तुम्ही बघू शकतात की रेणुका देवीच्या मंदिरातला जो परिसर आहे तर तो खूपच छान असा मोठा आहे आणि इथे जरी भाविकांची गर्दी झाली तरी पण प्रत्येकाला अतिशय व्यवस्थित असे दर्शन मिळते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. चला तर मग आता आपण आपल्या रेणुका मातेचे दर्शन घेऊयात. भगूरची ही रेणुका माता देवी ही नवसाला पावणारी आहे. त्यामुळे इथे कोणताही नवस केला तर तो पूर्ण होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. म्हणूनच तर अगदी लांबून भाविक दर्शनासाठी ह्या भगूरच्या रेणुका देवी मंदिरामध्ये नेहमीच येत असतात. इथे भगूरच्या देवी मंदिरामध्येच अशी ही छान शंकराची पिंडसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. आता इथे दर्शन घेऊन आम्ही निघालो आहोत पुढच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी मी सुद्धा पहिल्यांदाच आलेली आहे. तिथे तुम्ही बघू शकतात खूप छान असे लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे, त्याचबरोबर ग्रीन जिमसुद्धा आहे. तर आता आपण येऊन पोचलेलो आहोत ते म्हणजे खंडोबा टेकडी उद्यानाच्या इथे. आता हे खंडोबा टेकडी उद्यान 500 वर्ष साधारणतः पुरातन आहे आणि त्याचासुद्धा छान असा इतिहास आहे. पण त्या अगोदर आता आपण इथपर्यंत कशा पद्धतीने येण्याची सोय आहे ते बघूयात. तर भगूरच्या देवी मंदिरापासून हे खंडोबा टेकडी उद्यान अगदी जवळ असल्यामुळे तिथून जर तुम्ही रिक्षाने आला तर अशा वेळेस 20 ते 30 रुपये प्रति सीट असे तुम्ही इथे येऊ शकतात. आणि हे जे खंडोबा टेकडी उद्यान आहे तर ते देवळाली कॅम्प इथे आहे, म्हणजेच मिलिटरी एरियाच्या आवारातच हे खंडोबा टेकडी उद्यान आहे. अतिशय सुंदर आहे, त्याचबरोबर निसर्गाने अगदी परिपूर्ण आहे. आता हे खंडोबा टेकडीची आहे तर साधारणतः त्याला
150 ते 200 पायऱ्या आहे, पण इथे तुम्ही बघू शकतात ह्या पायऱ्या अशा सलगही नाही, त्याचबरोबर त्या जास्त उंचही नाही, त्यामुळे अगदी वयस्कर सुद्धा ह्या पायऱ्या सहज असे चढू शकतात. या खंडोबा टेकडीला एक छान असा इतिहाससुद्धा आहे. ही खंडोबा टेकडीचे जे मंदिर आहे तर ते 500 वर्षाहून अधिक असे पुरातन आहे. त्याचबरोबर भगवान शिवशंकराने मणी आणि मल्लचा वध करण्यासाठी खंडोबा महाराजांचे रूप घेतले होते आणि खंडोबा महाराजांनी ह्या दोनही राक्षसांचा वध केल्यानंतर ते जेजुरीकडे प्रस्थान करत असताना या टेकडीवर त्यांनी विश्रांती घेतली होती. त्यामुळेच ह्या टेकडीला विश्रांती गड म्हणूनही ओळखले जाते. परंतु आत्ता सर्वसामान्य जे इथले परिसरातले लोक आहेत तर ते सर्वजण खंडोबा टेकडी म्हणूनच या ठिकाणाला ओळखतात. तर आता तुमच्याशी बोलता बोलता इथे आपण खंडोबा महाराजांच्या मंदिराजवळ सुद्धा आलेलो आहोत आणि इथे अगदी समोरच्या बाजूला तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा इथे स्तंभ आहे. तर आता आपण हा जो स्तंभ आहे तो सुद्धा बघणार आहोत. खूप मोठा उंच असा इथे आपल्याला हा स्तंभ बघायला मिळतो आणि तिथे उभं राहून जर तुम्ही बघितले तर पूर्ण असे देवळाली गाव इथे आपल्याला दिसते. अतिशय हिरवळ इथे आहे, त्याचबरोबर अगदी शुद्ध हवा इथे आपल्याला मिळते. इथला जो आजूबाजूचा परिसर आहे तो अतिशय सुंदर आहे, त्याचबरोबर नयनरम्य आहे. आजूबाजूला बरीचशी झाडी वगैरे आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी इथे गार्डनसुद्धा आहे. जर तुम्हाला छोटीशी अशी पिकनिक अरेंज करायची असेल तर अशा वेळेस तुम्ही ह्या खंडोबा टेकडीवर येऊन थोडा वेळ नक्कीच घालवू शकता. आता आम्ही इथे आलो आहोत खंडेराव महाराजांच्या मंदिराच्या बाहेर आणि आम्ही सर्वजण एवढ्या 150 ते 200 पायऱ्या चढून आलो तरीसुद्धा अजिबात आम्हाला इथे दमल्यासारखे वाटले नाही, कारण की इथे सुंदर अशी हिरवळ आहे आणि शुद्ध अशी हवासुद्धा आहे. त्यामुळे अगदी या हवेमध्ये गारवा हा जाणवतो. आता समोरून जे तुम्हाला येताना दिसता आहेत तर ते माझे सासरे आहेत आणि त्यांचे वय साधारणतः 81 ते 82 वर्ष एवढे आहे आणि एवढे वय असतानाही ते खंडोबा टेकडी अगदी सहजपणे चढून आलेले आहेत. तर मग तुमच्या आमच्यासारखी सर्वच जण नक्कीच ही टेकडी अगदी सहज चढू शकणार आहात. आता आपण लगेचच मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. तर मंदिरामध्ये आल्याबरोबर तुम्हाला इथे बघायला मिळतं ते म्हणजे नंदी. खूप सुंदर अशी इथे नंदीची मूर्ती आहे आणि इथली जे मंदिर आहे तर ते सुद्धा आतून आणि बाहेरून दिसायला अतिशय सुंदर आहे. त्याचबरोबर इथे भले मोठे कासवसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अशी हे सुंदर मंदिराची आता घंटासुद्धा छानच असणार ना. जसे की मी तुम्हाला अगोदर सांगितले की खंडोबा महाराजांनी मणी आणि मल्ल या 2 राक्षसांचा वध केलेला होता. तर या 2 राक्षसांच्या मूर्त्या या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने आहेत आणि त्यांचे जे मुख आहे तर ते खंडेराव महाराजांच्या मूर्तीच्या अगदी समोर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या मूर्त्या इथे पाहायला मिळतात. आणि आता आपण मंदिराच्या आत गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत. तर चला सर्वांनी म्हणूया येळकोट येळकोट जय मल्हार आणि लगेचच घेऊया आपल्या खंडेराव महाराजांचे दर्शन. तर तुम्ही इथे बघू शकतात पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या उंचीची आणि एवढ्या मोठ्या आकाराची मूर्ती आपल्याला खंडेराव महाराजांची कुठेच पाहायला मिळत नाही, ती ह्या खंडोबा टेकडीवर पाहायला मिळते. तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात तर तिथूनच इतर वेळेस सर्व भाविकांना दर्शनही दिले जाते. पण आता आम्ही त्यांना थोडी विनंती केली आणि तिथे भाविकांची जास्त काही गर्दीही नव्हती, त्यामुळे त्यांनी आम्हाला आतमध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश दिलेला होता. आणि इथे तुम्ही बघू शकतात गाभाऱ्यामध्ये छान असे मूर्तीचे रंगकामही चालू आहे, कारण की आता चंपाषष्ठी ही जवळच आलेली होती. म्हणजे काही दिवसांवरच चंपाषष्ठी आलेली आहे. त्यानिमित्ताने ह्या खंडोबा टेकडीवर खूप मोठ्या प्रमाणात जत्रा भरते आणि त्यासाठीच मंदिराचे सुशोभीकरणाचे काम चालू आहे. त्याचबरोबर मूर्तींनाही छान असे रंगकाम करण्याचे कामसुद्धा इथे चालू आहे. इतर वेळेस तुम्हाला ह्या मूर्त्या अशा ह्या मूळ स्वरूपात कधीच पाहायला मिळणार नाही, त्यामुळे आज तुम्ही ह्या मूर्तींच्या दर्शनाचा लाभ इथे घेऊ शकतात. आता तुम्हाला इथे पाहायला मिळते ते म्हणजे अशी ही शंकराची पिंड. जर तुम्ही इतर वेळेस आला तर तुम्हाला बाहेरच्या बाजूने या अशा पिंडीचे सुद्धा दर्शन घ्यायला मिळणार नाही. आणि आज आम्ही अगदी आतमध्ये जाऊन ह्या पिंडीचे दर्शनसुद्धा घेतलेले आहे.
चंपाषष्ठीनिमित्त इथे खूप मोठ्या प्रमाणात जत्रा भरते, त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा इथे असतात. रात्रभर गोंधळाचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर सकाळी म्हाळसा आणि खंडेराव महाराजांचे लग्नसुद्धा इथे लावले जाते. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर प्रदक्षिणा मारतानाच तुम्हाला इथे दिसेल की एका बाजूला गणपतीचे मंदिरसुद्धा आहे. त्याचबरोबर ही जी बाजू आहे तर ही मंदिराची पाठीमागची बाजू आहे. आणि त्यानंतर पुन्हा आपण पुढच्या बाजूला आल्यानंतर इथे आपल्याला भगवान शिवशंकराची पिंडसुद्धा पाहायला मिळते. आता आम्ही मंदिराला प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आलो आहोत ते म्हणजे मंदिराच्या पाठीमागील बाजूला. आता पाठीमागच्या बाजूला तुम्ही इथे बघू शकतात छान असे गार्डन आहे आणि हिरवंसुद्धा आहे. आणि समोरच जे तुम्हाला दिसते आहे तर तिथे साईबाबांचे छोटेसे असे मंदिर आहे. म्हणजे तिथे साईबाबांची छान अशी मूर्ती इथे ठेवण्यात आलेली आहे. घरूनच येताना आम्ही डबे वगैरे घेऊन आलेलो होतो, त्यामुळे या हिरव्यागार वातावरणाचा आनंद घेत आम्ही इथेच जेवण केले आणि त्यानंतर थोडासा आम्ही इथे वेळ घालवला. तुम्हालाही खंडेराव महाराजांचे दर्शन घेऊन जत्रेचा जर लाभ घ्यायचा असेल तर येत्या चंपाषष्ठीनिमित्त नक्कीच तुम्ही इथे भेट देऊ शकता आणि तुम्हीसुद्धा असाच खंडेराव टेकडीवरचा निसर्गरम्य वातावरणाचा लाभ घेऊ शकता, त्याचबरोबर जत्रेचा आनंदसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर आता आम्ही निघालो आहोत टेकडीवरून खाली उतरण्यासाठी. तर आम्हाला सुरुवातीला इथे पायवाटेचा रस्ता आहे हे माहीत नव्हते, त्यामुळे आम्ही उतरताना पायवाटेच्या रस्त्याने खाली उतरलेलो आहोत. मंदिरापासून अगदी अशा ह्या काही पायऱ्या खाली उतरल्यानंतरच लगेचच पायवाट लागते. जर तुम्हाला पायवाटेने आवडत असेल तर पायवाटेने सुद्धा तुम्ही ही टेकडी चढू शकता किंवा सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितले तसे पायऱ्या चढूनसुद्धा तुम्ही ही टेकडी चढून वरती जाऊ शकतात. आम्ही ही खंडोबा टेकडी खाली उतरल्यानंतर उसाचा छान असा रस पिला आणि त्यानंतर पुन्हा आम्ही निघालो होतो ते म्हणजे घरी जाण्यासाठी. आजचा हा पूर्ण दिवस आम्ही अगदी आनंदात आणि निसर्गाच्या सानिध्यात घालवला आणि इथे आल्यानंतर मला खूपच छान वाटले. तसेच तुम्हीसुद्धा ह्या रेणुकादेवी मातेच्या मंदिराला त्याचबरोबर खंडोबा टेकडीला एकदा अवश्य भेट द्या. आणि तुम्हाला आजचा माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत.